अरे तुम्ही काकाशी आबोला धरा, मावशीशी आबोला धरा, नातेवाईकाशी आबोला धरा, एखाद्या वेळ भाऊबंदाशी आबोला धरा, चुलत्या काक्यांशी आबोला धरा, पण जन्म देणाऱ्या माय बापासोबत जर आबोला धरत असेल ना दादा, तुमचं कधीच चांगलं होणार नाही, कधीच चांगलं होणार नाही. आज आम्ही समाजामध्ये फिरतो महाराज, 70% लोक म्हातारे मायबाप त्रासलेले आहेत. अरे जर तुम्ही कामाला जर टोपली जर घेऊन गेले त्याच्यावरती भाकरी घेऊन निघालात तुम्ही, एक तांब्या भरा, जेवणाचा डबा फक्त भाजी खाली ठेवा आणि एवढंच म्हणा, मामा जेवण झाकून ठेवलंय, आत्या जेवण झाकून ठेवलंय, पोटभर जेवण करा, काहीच लागत नाही त्या जन्म देणाऱ्या मायबापाला. अरे आपण इतके विचित्र होतो लहानपणी, दिगंबर अवस्थेमध्ये असायचो वैभव महाराज. अरे असं जर आपण आईच्या ताटासमोर जर घाण केली तर त्या आईनं किळस नाही केली रे, कधीच किळस केली नाही, खरंच किळस केली नाही. अरे जर आईनं जर तुमची घाण काढली असेल, जेवत्या ताटावून उठली, आळस नाही केला, किळस नाही केली, आणि आपलं म्हातारपण आल्याच्या नंतर आपण जर खाटल्यावरती जर एखाद्या वेळा जर घाण केली असेल, तर आताची सुद्धा माझ्या सर्व मंडळीला विनंती आहे, नका तुम्ही असं करू, त्यांची घाण काढा. अरे यात्रेमध्ये गेलो आपण, फुगा 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 करून जर फुगा घेऊन दिला नाही तर आपण इतके विचित्र होतो, धरणीला लोळायचो दीपक महाराज. एखाद्या यात्रेमध्ये गेल्याच्या नंतर त्या आईनं विचार नाही केला, तुमचं सगळं रडणं सहन केलं, पण म्हातारे माणसं आता नेहमी जर बोलत असतील तर का कंटाळा करता, कशासाठी हे सगळं करता? अरे आशीर्वाद घ्यायचे असतील तर देवाचे नका आशीर्वाद घेऊ, जन्म देणाऱ्या मायबापाचे आशीर्वाद घ्या. ज्या दिवशी जन्म देणाऱ्या मायबापाचे आशीर्वाद जर तुम्हाला मिळाले ना दादा, कुणाच्या समोर तुम्हाला हात आणि पदर पसरायची गरज पडणार नाही, फक्त मायबापाचे आशीर्वाद घ्या. याचे त्याचे काय आशीर्वाद घेता तुम्ही? जन्म देणाऱ्या मायबापाचे जर आशीर्वाद घेतले तर कोणाच्या समोर तुम्हाला पदर पसरायची गरज पडणार नाही रे दादा. आई वडील राहतात, ज्याच्या दारात तोंडून आई वडील गेले ना, समजून चालायचं की सगळं आटलं. म्हणून मी नेहमी म्हणत राहतो, अंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझे माय, दिसती माझे माय. बाप माझा मायेच्या मागी रोज लावी टुमन, बास झालं शिक्षण आता करू दे याले काम, शिकून शान पुट मोठा मास्तर होणार हाय, तवा मले मास्तर मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात मायेच्या मागे आटला होता पाना, पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, हवा मले पिठामध्ये दिसते माझे माय, दिसते माझे माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात मायेच्या मागे आटला होता पाना, पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसते माझे माय, दिसते माझे माय. काट्या कुट्या याचा याला माय जाय राणी, पायात नसे तिच्या काही फिरे आणवानी, काट्या कुट्या तिचे काही मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसते माझे माय, दिसते माझे माय. अंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझे माय, दिसते माझे माय. आई राहते, बाप हाप राहतो. ज्याच्या वाट्याला आई वडील आले, कंटाळा मानू नका. एक घडलेला दृष्टांत सांगतो आणि थांबतो. एक मनुष्य आजारी आहे, चेहरा सुजलेला आहे, सह्याद्री हॉस्पिटलला गेला, विचारलं डॉक्टर साहेबांनी, तुमच्यासोबत कोणी आलं नाही? हो भाऊ आलेला आहे, बोलवा त्यांना. चेकअप वगैरे झालं, डॉक्टर साहेबांनी भावाला सांगितलं, तुम्ही भाऊ? म्हणे हो. लहान का मोठा? लहान आहे. काय बोलता? म्हणे हो, पण चेहरा सुजलेला आहे, मला सांगू? धीर धराल? हो. दोन्ही किडन्या फेल झाल्या. काय बोलता डॉक्टर साहेब? हो ना. बरं, किडन्या देण्यासाठी काय करावं लागेल? एखादी किडनी मिळेल आपल्याला? काय करावं लागेल? काहीच नाही. भाऊ आत ना? म्हणे हो. 2 किडन्या आहे? म्हणे हो. 1 किडनी दिली तर भाऊ जगेल.
तो रडायला लागला. अहो असं काय करता डॉक्टर साहेब, माझ्या बायकोला विचारल्याशिवाय तर मला हे सगळं करता येणार नाही, मला घरी जाऊ द्या, बायकोला विचारू द्या. बायको म्हटले दादाच्या किडन्या फेल झाल्या, काय करावं लागेल? डॉक्टर साहेब म्हणता का तुमची किडनी दिली तर भाऊ जगेल. बायको म्हणले काही कळते का तुम्हाला, नवसा सायानं पोरग झाला असं काय करता, असं करू नका. शेवटी बहिणीला बोलवलं. बहीण म्हणले डॉक्टर साहेब मी पण असं करू शकत नाही, माझ्या मालकाला विचारल्याशिवाय मी हे करू शकत नाही. शेवटी आईला ही बातमी कळाली. खेड्यातली म्हातारी, जीर्ण झालेलं पातळ आहे, तोंडामध्ये दात नाही, विस्कुरलेले केस आहे, भेगा पडलेले पाय आहेत, जीर्ण झालेली म्हातारे. विचारलं आई तुझा जो मोठा मुलगा आहे ना त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. किडन्या काय असतात रे भाऊ? आई तर त्याला जर किडन्या दिल्या नाही तर डायलिसिस करावं लागेल, आणि किडन्या जर दिल्याच नाही तर आपला मुलगा जाऊ शकतो. डॉक्टर साहेब बोलतात. काय बोलता डॉक्टर साहेब? इतकी रडायला लागली, इतकी रडायला लागली ती म्हातारी दवाखान्यामध्ये, डॉक्टर साहेबाच्या कॅबिनमध्ये. डॉक्टर साहेबाला म्हणते डॉक्टर साहेब नवसा सायासनं झालं हो, पोरग होत नव्हतं म्हणून कधी खंडोबाला पाण्यात ठेवायचे, कधी विठोबाला पाण्यात ठेवायचे, कधी गणपतीला पाण्यात ठेवायचे, फक्त पोरग होण्यासाठी डॉक्टर साहेब नवसा सायासनं पोरग झालं आणि तुम्ही म्हणता किडन्या फेल झाल्या. डॉक्टर म्हणतात मावशी लवकर निर्णय घ्यावा लागेल तुम्हाला. ते खेड्यातल्या म्हातारीला डॉक्टर साहेब म्हणायला लागले आई घाबरू नका, तुमचा पोरगा जगेल पण त्याच्यासाठी किडन्या लागतील. ती म्हातारी म्हणते डॉक्टर साहेब सगळी इष्टीत पणाला लावील, नवसा सायासनं झालेलं आहे, काळजी करू नका, चिंता करू नका, निर्णय घ्यायचा तो नक्की घ्या, फक्त सांगा किडन्या कुठे भेटतील. डॉक्टर साहेब त्या माय माऊलीला हात जोडून विनंती केली की आई ज्या किडन्या आहे ना तिथं शोधाशोध करायची गरज नाही, तुमच्या शरीरात आहे, शरीरात एक किडनी दिली तर तुमचा पोरगा जगेल. ते डॉक्टर साहेबाला खेड्यातली म्हातारी म्हणते डॉक्टर साहेब माझ्या शरीरामधील जेवढ्या किडन्या असतील तेवढ्या काढा, दीपक महाराज फक्त माझं पोरग जगू द्या. ही फक्त आईच म्हणू शकते, फक्त आई म्हणू शकते. सांगू तुम्हाला, जर एखाद्या घरामध्ये माय जिवंत असेल आणि लेक जर कधी माहेरी आली तर लेकीची पिशवी कधी रिकामी जात नाही, हा सगळ्यांचा तुमचा अनुभव आहे. पण ज्या दिवशी घरातून माय नावाचं तत्व हरपलं ना दादा, पुन्हा माय परत येणार नाही. अरे आई ती आई असते, नसते सांभाळणारी दाई. ऐका ना, ज्याच्या ज्याच्या घरामध्ये मायबाप जिवंत आहे फक्त त्यांनी सेवा करा. कीर्तनातून काय घेऊन जायचं असतं? कीर्तनातून काहीतरी बोध घेऊन जायचं असतं, कीर्तनामध्ये काहीतरी घेऊन निघालं पाहिजे. दीपक महाराज गाईनं जर शेण खाली टाकलं तर शेण जर माती घेऊन उठत असेल आणि आपलं कीर्तन जर काहीच घेऊन उठत नसेल, त्यापेक्षा गाईचं शेण बरं, शेण बरं. हो ना, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे ना. आज या कीर्तनामधून आपण एवढंच घेऊन गेलं पाहिजे की बाबाने सांगितलं आई वडिलांची सेवा करा, मग आई वडीलच घरी घेऊन गेले पाहिजे. आई आणि बाप ज्या घरामध्ये असतील ना ते घरात ती समाधानाने राहते. अरे एखाद्याच्या मुलीच्या लग्नाला गेले आणि तुम्ही जर म्हटले ना चला जेवण खारट झालं की आंबट झालं याचा विचार करू नका बेटा, ते म्हणजे मुलीचे वडील. त्या मुलीच्या बापाला एवढीच इच्छा असते का कोणीतरी मला म्हणावं चांगलं झालं. त्या मुलीच्या बापाला एवढंच म्हणा भाऊ खूप चांगलं झालं गड्या, खूप मुलीचं कल्याण केलं, खूप लग्न चांगलं झालं. एवढा शब्द ऐकण्यासाठी त्या बापाने आयुष्यपणाला लावलेलं असतं. आपण सगळे बाप आहोत, आपण सगळे बाप, माझ्या सगळे बाप आहे, आपण सगळे आपण बाप आहोत. म्हणून ज्याच्या ज्याच्या वाट्याला आई वडील आले ना त्यांनी चिंताच करू नका दादा, फक्त सेवा करा. मी नेहमी सांगत होतो, बंगला गाडी गेली वाटणीत मोठ्याला, घराजवळची बाग मिळाली धाकट्याला, सुपीक शेतीची जागा मिळाली छोट्याला, किती भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला. पंच जमले होते वाटणी करताना, आगीत तेल घालत होते आम्ही भांडताना, आम्ही उत्सुक होतो हिस्सा मागताना, त्यांना आनंद होत होता घर विभागलेले दिसताना. सगळ्यांनी आईचे दागिने दिले छोट्याला, किती भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला. संपत्ती नावावर करण्याची प्रत्येकाला झाली होती घाई, आम्हाला कोण सांभाळेल या दिशेने बघत होते बाबा आणि आई. आई बाबा माझ्याकडे चालायला कोणीच पुढे सरकलं नाही. मला कळत नव्हतं माझ्या वाट्याला येईल की नाही. सर्व संपत्ती दिली धाकट्याला, किती भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला. खुश झाले बनून करोडपती, आई वडील ही माझी मोठी संपत्ती. आई वडिलांचा आशीर्वाद येईल कामी अंती, काहीच कमी नाही हो माझ्या साट्याला. किती भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला, किती भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला. माया बाप केवळ काशी, ज्याच्या ज्याच्या घरामध्ये मायबाप जिवंत आहे पांडे
देवाला जाण्याच्या अगोदर फक्त जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. याच्या पलीकडे तुमच्या जीवनामध्ये काय येणार नाही. जित्या मायबापा न गाली अन्न मेल्या प्रेतावरी करी पिंडदान. अरे आजही तुम्ही आईबापाची सेवा करत नसेल, फोटोच्या पुढे जर भली मोठी किलोभर जिलेबी तुम्ही आणून ठेवत असाल तर काय ते काय फोटो नाही ते खाईल का? असं काय करता तुम्ही? जोपर्यंत घरामध्ये मायबाप आहे त्यांची सेवा करा. महाराज म्हणतात अवेशाच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. ज्या बापाने लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवलं त्या बापाची मान समाजात खाली जाता कामा नये. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस दगडासारखा गोळा वागवला त्या आईच्या डोळ्यात पाणी येता कधी कामा नये. ज्या शुराने आपल्याकरता प्राण गमावले, प्राणाची आवते दिली, रक्त सांडला, असत फासावर गेले, त्यांची कीर्ती आपल्या मुखामध्ये सतत राहू द्या. ज्या संतांनी हाडाच्या कडा रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून पवित्र वारकरी संप्रदाय जोपासला, संप्रदायाला कलंक लागेल असं आपले कोण आचरण घडता कामा नये. ज्या मातीत आपण जन्माला आलो ते मातीशी गद्दारी होईल असं आपले कोण आचरण घडता कामा नये. बस हे पंचशील तत्व आपल्या जीवनात जर घडले, कीर्तनाची सफलता आहे. कपडे झटकून जर आपण घरी जात असाल, या कीर्तनाची निष्फलता आहे.